पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अडकणार, 30 लाख शेतकऱ्यांना धक्का. पीएम किसान योजनेबाबत कृषी मंत्र्यांची संसदेत मोठी माहिती. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत देशभरातील तब्बल 30,18,03,61 शेतकऱ्यांची बँक खाती अपघात आधारशी जोडलेली नाहीत. त्यांना 22वा हप्ता मिळणार नाही. भारत सरकारची शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी प्रमुख योजना म्हणजे पीएम किसान योजना. आतापर्यंत यात 21 हप्ते डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले असून शेतकरी सध्या 22व्या हप्त्याची वाट पाहत आहे. मात्र काही शेतकऱ्यांसाठी हा हप्ता अडचणीचा ठरू शकतो. कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अजूनही 30 लाखापेक्षा अधिक शेतकरी आधार क्रमांक आणि बँक खात्याशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकलेले नाहीत. ही जोडणी सेंडिंग न झाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग अपूर्ण. देशाच्या कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत देशभरातील एकूण 30,18,03,61 शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते जोडणी काम प्रलंबित आहे. आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक 10 लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार लिंकिंग नसल्याचे समोर आले आहे. त्या खोलाखालात गुजरात आणि केरळ राज्याचा नंबर लागतो. महाराष्ट्र या यादीत 8व्या क्रमांकावर असून राज्यात तब्बल 1,72,03,49 शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार लिंक नसल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे. आधार लिंकिंग करणं आता गरजेचं. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य असल्याने लिंकिंग न झाल्यास अनुदानाची रक्कम जमा होऊ शकत नाही. त्यामुळे वेळेस ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार अनेक शेतकरी बँक खाते बदलत असल्यामुळे आधार लिंकिंग न सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. आवश्यक जोडणी पूर्ण होता थकीत हप्ते तत्काळ लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जाणार आहे, असा सरकारचा मोठा निर्णय. कव्हरेज वाढवण्यासाठी सरकारचे विशेष अभियान. योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कृषी मंत्रालयाचा कृषी व शेतकरी कल्याण विभाग हा राज्य सरकारच्या समन्वयाविषयी सॅच्युरेशन ड्राईव्ह राबवत आहे. मोहिमेत कॉमन सर्व्हिस सेंटर CSC आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक याचाही सहभाग आहे. आधार क्रमांक आणि बँक खाते जोडणी वेळेस पूर्ण व्हावी यासाठी शेतकऱ्यांना मेसेजद्वारे सूचना देखील पाठवल्या जात आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलवर व्हिजिट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. धन्यवाद.